आपल्याला बनवून घ्यायची आहे चिलची भाजी। तर चिलच्या भाजीसाठी मी कढईवरती ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर जिरे टाकून घेतलेले आहे। जिरे टाकल्यानंतर टाकलेली आहे मोहरी टाकल्यानंतर टाकून घेतलेला आहे लसूण। तर लसूण असा छानपैकी फ्राय होऊ द्यायचा आणि नंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत हळद टाकून झाल्यानंतर आपल्याला टाकून घ्यायचं आहे लाल तिखट आणि लाल तिखट टाकून झाल्यानंतर टाकायचं आहे मीठ। तर मस्तपैकी असं सर्व तळू द्यायचं आहे। तळल्यानंतरच आपण चिलची भाजी टाकायची आहे। तर सगळं फ्राय झालेलं आहे। तर फ्राय झाल्यानंतर मी चिलची भाजी टाकलेली आहे, जी की सकाळी मी कुंडीमधून काढलेली होती। तर छान अशी ताजी भाजी आहे। तर चिलची भाजी ही खूप पौष्टिक असते। पौष्टिक अशी भाजी मस्तपैकी काढून छानपैकी ह्याला पाणी वगैरे काही टाकायचं नाही, जास्त पाणी न टाकताच ही भाजी केवळ आणि केवळ त्याच्या पाण्यानं सुटून ती भाजी आपली मस्तपैकी शिजून निघते। तर छानपैकी अशी मसुराची डाळ टाकलेली आहे। मसुराची डाळ टाकून मस्तपैकी असं आपली चिलची भाजी तयार आहे। तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला का? जर आवडला असेल लाईक शेअर आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद, बाय बाय, टेक केअर।